नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या SVKT कॉलेजच्या या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी समीर पांडे पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर कार्यरत आहे. BA, BCom आणि BScला जो नवीन फर्स्ट इयरला क्रेडिट कोर्स इंट्रोड्यूस झालेला आहे त्याचंच ही लेक्चर सिरीजमध्ये आपण आज 5वं हे लेक्चर घेणार आहोत. पहिले 3 लेक्चरमध्ये आपण डेमोक्रेसी याच्याबद्दल बघितलं, त्याच्याबद्दल डिस्कस केलं, वेगवेगळे टाइप्स ऑफ डेमोक्रेसीज या सर्वांबद्दल आपली चर्चा झाली. त्यानंतर जे चौथं लेक्चर होतं त्यामध्ये आपण इलेक्शन्स याच्याबद्दल बघितलं आहे. तर डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स हा नवीन कोर्सच्या आज आपण 5वा लेक्चर हा बघणार आहोत. तर आपण मागच्या वेळेस जो चौथा लेक्चर होता त्याच्यामध्ये इलेक्शन हे काय असतं, त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन काय आहे, आपल्या मताला किती अधिकार आहे आणि आपण मत का करायला पाहिजे, या सर्वांचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह डिस्कशन आपण मागच्या लेक्चरमध्ये केलं. त्यासोबतच आपण हे पण बघितलं की हिस्ट्री ऑफ इलेक्शन काय आहे, इलेक्शनचं जे इतिहास आहे तो कुठून सुरू झालेला आहे. जसं की वेस्टर्न वर्ल्डमध्ये ग्रीस आणि स्पार्टन्स या नेशन स्टेटमध्ये कसं इलेक्शन सुरू झालं, किंवा मग इंडियामध्ये वेगवेगळे जे महाजनपदं होती त्यामध्ये इलेक्शन्सची सुरुवात कशी झाली, आणि तो जो पूर्ण आढावा आहे तो आपण हिस्ट्रीमध्ये कसं इव्हॉल्युशन होत गेलं त्या दृष्टीने आपण हे सर्व बघितलं. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ इलेक्शन्सही बघितले की कसे वेगवेगळे टाइप्स ऑफ इलेक्शन्स आहेत आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी कसे कसे मोड्स आहेत, आणि काय काय क्रायटेरिया असायला पाहिजे याच्याबद्दलही आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. आज आपण इलेक्शन जे आहे ते इंडियामध्ये कसं होतं, इंडियामध्ये कोणकोणते इलेक्शन्स होतात, ते कोण कंडक्ट करतं, आणि हे जे इलेक्शन्स आहेत त्यामध्ये कसं रिप्रेझेंटेशन होतं, किती टक्के लोक मत करू शकतात, किंवा काय काय सर्व असतं, पूर्ण इंडियाचं जे इलेक्शन आहे त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर आपण बघूया की इंडियामध्ये 3 लेवलवरती इलेक्शन्स होतात. पहिला आहे नॅशनल लेवल, दुसरा आहे स्टेट लेवल आणि तिसरा आहे लोकल लेवल. तर जे नॅशनल लेवल आहे त्यामध्ये प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा, अपर हाऊस आणि लोअर हाऊस या सर्व म्हणजे त्या सर्वांचं जे इलेक्शन आहे ते कंडक्ट होतात. तर हे जे नॅशनल लेवल आहे त्यामध्ये कोण कोण येतं, तर प्रेसिडेंट येतात, राष्ट्रपती येतात, लोकसभा आहेत ज्यांना आपण MP म्हणतो लोकसभा, आणि राज्यसभा आहेत, याच्यातली जेवढी पण मंडळे आहेत ते सर्व येतात. स्टेट लेवलमध्ये आपण बघतो की स्टेट लेवलमध्ये विधानसभा आणि काही स्टेट्समध्ये जिथे जिथे विधान परिषद आहे तर तिथेही हे इलेक्शन्स कंडक्ट करण्यात येतात. तर हे नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल झालं. लोकल लेवलमध्ये आपण बघतो की ग्रामसभा, ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत किंवा मग नगरपंचायत या सर्वाचे जे इलेक्शन्स आहेत त्या लोकल लेवलवरती हे इलेक्शन्स होत असतात. आपण बघतो की हे जे इलेक्शन आहे त्याचं इंडियाचं कसं एक ग्रोथ झालेलं आहे, कसं डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर ब्रिटिशच्या काळांमध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं 1858 पासून आपण बघतो की एक ऑफिस ऑफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट हे एक नवीन ऑफिस एक इस्टॅब्लिश झालं होतं. त्याच्यासोबत काउन्सिल ऑफ इंडिया हे पण एक इस्टॅब्लिश झालं होतं. त्यांचं काम हे होतं की जे देशामध्ये जे काम चालू आहे त्याचे नियम वगैरे कसं बनवायचं, लेजिस्लेचर कसं करायचं, हे त्यांचं काम होतं. सोबतच एक व्हॉइसरॉयचंही ऑफिस इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याच्यासोबत एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल देण्यात आलं जे हे जे नियम बनवतील त्याचं कसं पालन करायचं किंवा मग ते कसं प्रोव्हाइड करायचं या सर्वांचं एक पद्धती अशी इस्टॅब्लिश झाली होती. त्यानंतर आपण बघतो की 1861मध्ये द इंडियन काउन्सिल ॲक्ट आलं आणि त्याच्याद्वारे एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल निर्माण करण्यात आली, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये जे मेंबर्स होते ते नॉन ऑफिशियल मेंबर्स तिथे होते. त्यानंतर आपण बघतो की इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892मध्ये हे जे वेगवेगळे जे प्रोव्हिन्सेस होते ब्रिटिश इंडियाचे त्याच्यामधले जे लोक नॉन ऑफिशियल मेंबर्स जे तिथे पाठवण्यात यायची, तर त्यांची जी पॉवर्स आहेत त्याचं ते म्हणजे ते इन्क्रीज करण्यात आलं आणि त्यांना थोडं काम जास्त म्हणजे त्यांचे जे राईट्स आहेत ते जास्त देण्यात आले. जे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 आहे तर त्याच्यामध्ये हेच जे पार्टिसिपंट आहेत जेवढे म्हणजे इलेक्शन आणि नॉन इलेक्शनद्वारे जे पण मेंबर्स यायचे तर त्यांचं जे काम आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे
ते पण एक्सपांड या 2 ॲक्टद्वारे करण्यात आलं. आपण बघतो की 1935चं जे ॲक्ट आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी याच्याबद्दल ते इंट्रोड्यूस झालं आणि एक फेडरल स्ट्रक्चर इंडियाला मिळायला पाहिजे, त्यासाठी सर्वजणांनी काम करून हे एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चं इंट्रोड्यूस केलं. आपण बघतो की जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे 1947ला आपण ज्याची सुरुवात झाली आहे आणि ते 1950मध्ये लागू करण्यात आलं. तर हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचे खूप सारे जे नियम किंवा खूप सारे जे फॉर्म्युलाज वगैरे आहे, आयडियाज आहेत, ते याच ॲक्टवरनं घेण्यात आलेले आहेत. आपण बघतो की जेव्हा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 आलं, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ब्रिटिश पार्लमेंटने हा 18 जुलै 1947ला पारित केलं आणि तेव्हा ब्रिटिश इंडिया जो पूर्ण होता त्याला 2 इंडिया आणि पाकिस्तान याच्यामध्ये पार्टिशन करण्यात आलं. तर हे जे आहे या सर्वांना एक नियम लागू करण्यासाठी, एक इंडिपेंडन्स देण्यासाठी तिथे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट वगैरे उभी करण्यात आली आणि ती प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट जी होती त्याच्यामध्ये प्रिन्सली स्टेट्स मोस्टली नव्हते, कारण की त्यांनी आतापर्यंत साईन केलं नव्हतं की आम्हाला कोणत्या देशाकडे जायचं आहे. काही जणांना इंडियाकडे जायचं होतं, काही जणांना पाकिस्तानकडे जायचं होतं, काही जणांना स्वतंत्र राहायचं होतं, जसं की जुनागड आहे आणि यांचे जे इश्यूज होते जसं जुनागड, हैदराबाद, जम्मू अँड काश्मीर हे 3 राज्यांचे वेगळे इश्यूज होते. तर ते सर्व इश्यूज असल्यामुळे तर जे पण नियम लागू करण्यात आलं ते जे ब्रिटिशच्या अंडर जेवढे एरियाज होते त्याच्यावरती हे लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर आपण बघतो की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवण्यात आली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं काम हे होतं की आपल्याला एक कॉन्स्टिट्यूशन बनवायचं आहे, एक संविधान बनवायचं आहे. त्यामध्ये मग परंतु हे पार्टिशन झाल्यामुळे ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पण 2 पार्टमध्ये डिवाईड झाली आणि एक प्रत्येक देशाला म्हणजे पाकिस्तान आणि इंडियाला आपली आपली एक असेंब्ली मिळाली आणि त्यांच्याकडे सर्व जे पॉवर्स आहेत नियम बनवण्याचे, लेजिस्लेचर करण्याचे, ते पॉवर्स त्यांना देण्यात आले. हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते 26 नोव्हेंबर 1949ला ॲडॉप्ट करण्यात आलं. आपण बघतो की जे कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रिॲम्बल आहे त्याच्यावरती हीच डेट आपल्याला त्याच्यावरती दिसते आणि जे त्याचं इफेक्ट आहे ते लागू करण्यात आलं आहे ते 26 जानेवारी 1950 या वर्षी ते लागू करण्यात आलं आणि त्यालाच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपण त्यावेळेस ठरवलं की इंडिया हे जे आहे हे एक सार्वभौम म्हणजे सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक बनेल. एक आपण लोकशाही चा जो स्वीकार आहे तो आपण प्रिॲम्बलमध्ये आणि कॉन्स्टिट्यूशनद्वारे स्वतःला करून घेतलं. आता आपण हे जे कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट केलं आहे तर त्याच्यानंतर आपण बघतो की आपण मग इलेक्शन्स पण ॲडॉप्ट केले. आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांना आपण कसं निवडून देणार, तर इलेक्शन्सद्वारे ही जी प्रक्रिया आहे, इलेक्शन प्रोसेस आहे त्याद्वारे आपण त्यांना निवडून देणार. तर ते आपण स्टार्टिंगला बघितलं की 3 लेवलवरती हे होतं आणि त्याचंच आता आपण एक डीप डिस्कशन आपण करणार आहोत की ही जी नॅशनल लेवल आहे किंवा स्टेट लेवल आहे किंवा लोकल लेवल आहे त्यावरती कशा प्रकारे किंवा कोण त्याचं इलेक्शन्स घडून आणतं आणि कसं इलेक्शन्स होतं. तर आपण बघतो की कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 52 to 151 पार्ट 5 जे आहे ते नॅशनल युनियनबद्दल आहे आणि त्याच्यामध्ये जे सरकार बनणार आहे नॅशनल लेवलवरती त्याच्यामध्ये कोण कोण येतं, तर प्रेसिडेंट येतात, लोकसभा आणि राज्यसभा आहे. याचे जे पूर्ण फॉर्म्युलेशन कसं व्हायला पाहिजे, कोण त्याच्यासाठी एलिजिबल आहे, कोणाला कसं काढू शकतो, या सर्व जे नियम आहेत त्या या आर्टिकल 52 to 151मध्ये ॲड करण्यात आलं आहे. आपण बघतो की जे लोकसभा आहे ते फर्स्ट लोकसभा हे 17 एप्रिल 1952ला जनरल इलेक्शन झाले आणि ते इलेक्शन्स 25 ऑक्टोंबरपासून 1951 आणि ते 21 फेब्रुवारी 1952 यामध्ये जे इलेक्शन झाले त्याच्यातनं जे लोक निवडून आले होते तर ते 17 एप्रिलला 1952ला ते आपलं जे पार्लमेंट आहे त्याच्यामध्ये लोकसभाची सुरुवात झाली. आता पहिले सुरुवातीला 500च मेंबर्स याच्यामध्ये होते आणि नंतर ते वाढून आपण 552 जे सीट्स आहेत ते ॲलोकेट केलेत. लोकसभामध्ये 552 मेंबर्स बसू शकतात
आणि त्याच्यापैकी आपण रिझर्वेशन पॉलिसी पण ठेवण्यात आलेली आहे की SCचे जे सीट्स आहेत ते 84 सीट्स आपण ॲलोकेट केलेले आहेत आणि STच्या 47 जे सीट्स आहेत ते त्याला म्हणजे ST कॅटेगरीसाठी रिझर्व करण्यात आलेले आहे. आणि हे जे पूर्ण प्रोसेस आहे डायरेक्ट इलेक्शनने होतं. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की डायरेक्ट इलेक्शन्स काय आहेत, तर जो व्यक्ती आहे तो जेव्हा वोट करतो त्याने ज्याला वोट केलेला आहे तो डायरेक्ट तिथे लोकसभामध्ये बसतो. जसं की आपल्या एरियामध्ये जो MP असेल, मेंबर ऑफ पार्लमेंट असेल लोकसभामध्ये, त्याला आपण डायरेक्ट निवडून देऊ शकतो. तर या प्रकारचं लोकसभाचं एक स्ट्रक्चर आहे आणि हे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आहे. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, तर त्याद्वारे हे सर्व होत राहतं. दुसरं जे आहे ते आहे राज्यसभा. राज्यसभाची सुरुवात 13 मे 1952 या वर्षीपासून झाली, म्हणजे ते फर्स्ट मीटिंग राज्यसभाची भरली होती. राज्यसभामध्ये 245 सीट्स ॲलोकेटेड आहेत, त्यापैकी 238 जे आहेत ते इलेक्टेड मेंबर्स आहेत आणि 12 आहे ते नॉमिनेटेड मेंबर्स आहे. हे 12 जे नॉमिनेटेड मेंबर्स आहेत ते प्रेसिडेंट यांना नॉमिनेट करतं आणि 238 जे इलेक्टेड मेंबर्स आहेत ते कसे रिप्रेझेंट होतात, तर आपण जसं डिस्कस केलं पहिले की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनद्वारे होतं की जे स्टेट आहेत, स्टेटमध्ये जे विधानसभा आहेत त्यामध्ये जी बसलेली लोकं आहेत ती इलेक्ट करतात राज्यसभेच्या मेंबर्सला आणि ते राज्यसभेमध्ये त्या मेंबर्सला पाठवतात. तर अशा प्रकारे हे इनडायरेक्ट इलेक्शन आपण याला बोलू शकतो, कारण की आपण विधानसभेमध्ये त्याचे जे इलेक्शन्स होतात त्याच्यामध्ये प्रतिनिधीला पाठवतो आणि हे प्रतिनिधी मग राज्यसभेमध्ये आपले मेंबर्स जे आहेत त्यांना पाठवतात. तर अशा प्रकारे हे इनडायरेक्ट इलेक्शन्स याला आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे लोकसभा आणि राज्यसभाचं इलेक्शन होतं. प्रेसिडेंटचं इलेक्शन कसं होतं, तर प्रेसिडेंट जो असतो त्याला हे जे लोकसभा आणि राज्यसभामध्ये आहे ते लोक वोट करतात. त्यासोबतच विधानसभामध्ये पण जे इलेक्टेड मेंबर्स आहेत तेही लोक प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये पार्ट घेतात आणि प्रेसिडेंटचं इलेक्शन हे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्याद्वारे होत असतं. आता हे इथे एक लिस्ट आहे, यामध्ये पूर्ण जेवढे स्टेट्स आहेत इंडियामध्ये आणि त्यांना किती सीट ॲलोकेट करण्यात आलेले आहेत त्यांच्या पॉप्युलेशन वाईज लोकसभेमध्ये त्याची लिस्ट आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 48 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत आणि 48 जणांना आपण लोकसभेमध्ये पाठवत असतो. फर्स्ट नंबरचं जे स्टेट आहे ते आहे उत्तर प्रदेश, ज्यांना 80 सीट्स मिळालेले आहेत आणि हे मोस्टली पॉप्युलेशन वाईज देण्यात येतं. आपण बघतो की काही सीट्स जे आहेत ते युनियन टेरिटरीजलाही लोकसभेमधनं मिळालेले आहेत. जसं की जम्मू काश्मीरला 5 मिळालेले आहेत, लडाखला 1 मिळालेलं आहे, जे पहिले 6 सीट्स टोटल स्टेटला देण्यात आले होते. तर आणि दिल्लीला 7 सीट्स आहेत. तर काही जे फेमस क्रिकेटर आहे त्याला तोही जिंकून गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो की हे सीट्स त्यांना ॲलोकेट करण्यात आलेले युनियन टेरिटरीजला लोकसभेमध्ये. आपण बघतो की राज्यसभाचं जे इनडायरेक्ट इलेक्शन्स आहेत तर काही स्टेट्सला तेवढे सीट्स ॲलोकेट करण्यात आले, त्यांना तेवढे मेंबर्स पाठवायचे असतात. आपण बघतो की महाराष्ट्राला 19 सीट्स मिळालेले आहेत की आपल्या जे विधानसभा आहे ती 19 जणांना राज्यसभेमध्ये पाठवू शकते. तर अशाच प्रकारे आपण बघतो की उत्तर प्रदेश जे आहे त्यांना 31 सीट्स, सर्वात जास्त सीट्स मिळालेले आहेत. तर मोस्टली हे पहिले पॉप्युलेशन वाईज आणि दुसरे पण डायनॅमिक्स बघून हे सर्व ठरवण्यात आलं होतं. तुम्ही पॉज करून हे पूर्ण लिस्ट अभ्यास करू शकता. पुढे आपण बघतो की स्टेट लेवलवरती काय आहे. तर स्टेट लेवलवरती आर्टिकल 168 to 212 हे जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल्स आहे ते स्टेट जे गव्हर्नमेंट आहे, स्टेट कॅबिनेट किंवा स्टेटचं कसं ॲडमिनिस्ट्रेशन होईल त्यासाठी, लेजिस्लेचर कसं होईल त्यासाठी हे आर्टिकल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नर आणि विधानसभा आणि विधान परिषद या तिन्ही जे लोक आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आता गव्हर्नरचे इलेक्शन्स होत नाही. गव्हर्नर हा प्रेसिडेंट त्यांना ठरवत असतो की कोण गव्हर्नर बनेल. मोस्टली जे गव्हर्नमेंट बनलेलं असतं सेंटरमध्ये ते प्रेसिडेंटला सांगतं की यांना गव्हर्नर बनवा, परंतु जे राईट आहे ते प्रेसिडेंटकडे आहे की कोणाला गव्हर्नर बनवायचं आणि तो ते राईट घेऊ नाही शकतो की कोणाला गव्हर्नर काढून द्यायचं.
तेही आपण बघतो की ते सर्व प्रेसिडेंटच्या हातामध्ये आहे. दुसरं आपण बघतो की विधानसभा जे आहे, ज्याला आपण MLA म्हणतो, की आपल्या इथला MLA कोण, आपल्या इथला MLA कोण, तर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर विधानसभा त्याचे मेंबर्स हे असतात आणि ते प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या नंबर्सचे असतात. जसं की लोकसभामध्ये जे सीट्स डिफरन्सेस आहेत तसंच प्रत्येक स्टेटला वेगवेगळे आहे. तर हे जे MLA आहेत त्यांचं पण डायरेक्ट वोटिंगद्वारे होतं, की स्टेट वाईज प्रत्येक 5 वर्षानंतर जेव्हा इलेक्शन्स येतात तर तेव्हा ते वोटिंग करून डायरेक्ट इलेक्शन त्यांचं होतं. दुसरं जे आहे ते आहे विधान परिषद. विधान परिषद जे आहे तर ते जसं राज्यसभा आहे तसंच आहे, परंतु यांना कमी राईट्स आहेत. परंतु ते बाय कामरल म्हणजे 2 सभा एका राज्यामध्ये असू शकतात. तर अशा खूप कमी स्टेट्स आहेत. तर असे फक्त 6 स्टेट्स आहेत जिथे की विधान परिषद देण्यात आलेलं आहे. तर विधान परिषदमधले जे मेंबर्स असतात त्यांना आपण MLC म्हणतो, म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ते इनडायरेक्ट वोटिंगद्वारे होतं. इनडायरेक्ट वोटिंग म्हणजे कोणीतरी दुसरं वोट करतं आणि त्यांना निवडून देतं. तर आपण जे MLA ज्यांना आपण वोटिंग केलेलं असतं ते त्याचे 1/3 जे विधान परिषदमधले जे 1/3 सीट्स आहेत ते हे MLA इलेक्शन करून ते त्यांना निवडून देतात. दुसरं हे आहे की लोकल बॉडीज आहेत, जे आपण पुढे डिस्कस करणारच, जे ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या सर्व ज्या लोकल बॉडीज आहेत त्यांना पण 1/3 सीट्स देण्यात आलेले आहे, की ते म्हणजे विधान परिषदमध्ये हे यांचं इलेक्शन म्हणजे हे ठरवून तिथे 1/3 लोकांना पाठवू शकतात. गव्हर्नर जो असतो त्याच्याकडे राईट्स आहेत की पूर्ण जेवढे सीट्स आहेत विधान परिषदमध्ये त्याच्यापैकी 1/6 जे सीट्स आहेत ते तो कोणालाही त्याच्या हिशोबाने त्यांना तिथे पाठवू शकतो. जे ग्रॅज्युएट्स आहेत जे त्या राज्यामध्ये 3 वर्षापासून राहत आहेत तर त्यांनाही एक अधिकार मिळतो की ते 1/12 जे सीट्स आहेत ते MLC म्हणून तिथे पाठवू शकतात विधान परिषदेमध्ये. आणि जे टीचर्स आहेत ज्या ते राज्यामध्ये काम करत आहेत त्यांनाही 1/12 जे सीट्स आहेत MLCचे त्याचे इलेक्शन्स करण्यासाठी ते वोटिंग करू शकतात. तर अशा प्रकारे हे विधान परिषद आहे ते वेगवेगळे लोक वोटिंग करून तिथे जे MLC आहेत त्यांना पाठवत असतात. तर अशा प्रकारे गव्हर्नर, विधानसभा आणि विधान परिषदाचे इलेक्शन्स आपल्या देशामध्ये होतात. आता आपण बघूया की जे विधानसभा आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सीट्स त्यांना ॲलोकेट झालेले आहेत. तर ते कसे आहेत, जसं की महाराष्ट्रामध्ये 289 सीट्स जे आहेत ते त्यांचे सीट्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये देण्यात आलेले आहे. तर वेगवेगळ्या राज्यांचं वेगवेगळे नंबर्स असू शकतात, जसं की बिहारमध्ये 243 आहे, गुजरातमध्ये 182 सीट्स आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळे होतात. आपण हेही बघतो की अँग्लो इंडियनसाठी पण कधीकधी एक जागा देण्यात आलेली असते. आपण जेव्हा इलेक्शन्स महाराष्ट्राचे होत होते तर 288 नंबर येत होता, परंतु इथे 289 लिहिलेलं आहे. तर ते कसं, तर एक सीट अँग्लो इंडियनचीही तिथे असते आणि ती गव्हर्नर तो सीट भरू शकतो. पुढे आपण बघतो की जसं की उत्तर प्रदेश आहे तिथे सर्वात जास्त 403 सीट्स आहेत. तर या प्रकारचं सर्व डेटा आपल्यासमोर आहे, तुम्ही प्रत्येक स्टेटचं इथे बघू शकता. आपण बघतो की फक्त 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे आणि विधान परिषद चे सीट्सचे नंबर्स पण वेगवेगळे आहेत. तर बिहारमध्ये 75, कर्नाटकमध्ये 75, महाराष्ट्रामध्ये 78 सीट्स आहेत MLCला. आंध्र प्रदेश जे सीमांध्र आहे तिथे 58 सीट्स आहेत, तेलंगणामध्ये 40 आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये 100 आहेत. पहिले तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकच असल्यामुळे त्यांना जास्त सीट्स होते, परंतु जेव्हा त्यांचं पार्टिशन वेगवेगळं करण्यात आलं तेव्हा ते सीट्स त्या प्रकारे ॲलोकेट करण्यात आलेत. तर अशा प्रकारे विधान परिषद हे फक्त 6 राज्यांमध्ये आहे. पहिले जम्मू काश्मीरमध्येही होतं किंवा मग वेस्ट बेंगॉलमध्येही पहिल्या होतं, परंतु ते काढून टाकण्यात आलं. आता आपण लोकल जे लेवल आहे त्याचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. तर पहिले आपल्या इथे ग्रामसभा, ग्रामपंचायतचं असं एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट नव्हतं. म्हणजे काही राज्यांमध्ये होतं, काही राज्यांमध्ये नव्हतं. काही राज्य वेगवेगळ्या पद्धतीचे लोकल गव्हर्नमेंट निवडायचे, काही राज्य ते करतच नव्हते. तर अशा प्रकारे जे वेगवेगळे राज्य होते तर तिथे वेगवेगळ्या जो कारभार चालला होता त्याला एक युनिफाईड करण्यासाठी गव्हर्नमेंटने 73rd अमेंडमेंट ॲक्ट जे आहे ते 1992मध्ये पास करण्यात आलं. नरसिंहराव यांचं गव्हर्नमेंट त्यावेळेस होतं आणि ते 24 एप्रिल 1993ला
लागू करण्यात आलं. त्याच्यानंतर असं ठरवण्यात आलं की आपल्याला जे डेमोक्रेसी आहे ती ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपला जो नगरसेवक आहे किंवा मग ग्रामसभेमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना निवडण्याचा अधिकार असायला पाहिजे. तर हा जो ग्रासरूट लेवलचा जो प्रोग्राम आहे किंवा लोकल गव्हर्नमेंट आहे त्याचं इलेक्शन्स हे कोण करतं, तर ते पण आपण बघूया पुढे. परंतु तो एक सर्वात मोठं स्वप्न होतं की आपल्या प्रत्येकाकडे हे राईट असायला पाहिजे. तर हे जे लोकल लेवलचं जे गव्हर्नमेंट आहे जे गावात मोस्टली असतं आणि म्हणजे ग्रामीण भागाला जे देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते लेवल्स आहेत, तर ग्रामसभा आहे. मग ते ग्रामसभाच्या सोबत आहे ना 3 लेवल असायला पाहिजे. तर हे ठरवण्यात आलं की 3 लेवलचं हे पद्धती असायला पाहिजे. काही राज्यांमध्ये पहिले 4 होती आणि काही राज्यांमध्ये 2च होती, परंतु त्याला युनिफाईड करून 3 लेवलची ही पद्धती इंट्रोड्यूस करण्यात आली. नंतर हे ठरवण्यात आलं की ही जी जागा भरणार आहेत या सर्व इलेक्शन्सद्वारेच भरू शकतो आपण. दुसऱ्या कोणत्याही प्रकारे इथे जागा हे भरू नाही शकत. असं एक याच जे अमेंडमेंट आणलं त्याच्यामध्ये हे ठरवण्यात आलं. त्यासोबत हे ठरवण्यात आलं की 1/3 ज्या सीट्स आहेत त्या वुमेनसाठी रिझर्व असायला पाहिजे. म्हणून आपण बघतो की खूप साऱ्या ठिकाणी वुमेन ह्या त्या ग्रामसभामध्ये असतात आणि जिल्हा परिषदच्याही हेड वगैरे वुमेन असू शकतात. तर अशा प्रकारे 1/3 रिझर्वेशन वुमेनसाठी मिळालेलं आहे. आणि SC STचं जे रिझर्वेशन आहे तेही त्या पॉप्युलेशन वाईज प्रपोर्शनेट असायला पाहिजे. अशा प्रकारची ही पद्धती, असे नियम लागू करण्यात आले. आपण बघतो की हे जेव्हा पास करण्यात आलं मग हा प्रश्न होता की याचे जे इलेक्शन्स आहेत ते कोण कंडक्ट करणार. समजा ते आपण इलेक्शन कमिशन जे आहे त्यांना जर दिलं तर त्यांना खूप काम वाढून जातील, कारण की प्रत्येक स्टेटची वेगळी गरज असते. वेगवेगळ्या टाईमला ही इलेक्शन्स होतात. कधी कधी इलेक्शन झाल्यानंतर रिझल्ट नाही येत कारण की कोणी वारलं असतं किंवा कोणी आपलं नॉमिनेशन काढून देतं. खूप सारे प्रॉब्लेम्स असल्यामुळे एक नवीनच स्टेट इलेक्शन कमिशन हे असायला पाहिजे असं ठरवण्यात आलं. त्यासोबतच स्टेट फायनान्स कमिशनही असायला पाहिजे, कारण की ते फायनान्स कमिशन पण ठरवेल ना की किती पैसा द्यायला पाहिजे ग्रामसभेंना आणि हे. तर ते सर्व जे आहे ते 73rd अमेंडमेंट ॲक्ट आहे त्याच्याद्वारे हे सर्व इंट्रोड्यूस करण्यात आलं. आपण बघतो एक डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी ही पण एक नवीन कॉन्सेप्ट समोर आली की जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी असते आणि त्याच्यामध्ये ग्रामसभे किंवा जे रुरल लोकल गव्हर्नमेंट आहे आणि अर्बन लोकल गव्हर्नमेंट आहे त्याच्यापैकी जे लोक असतात ते सोबत बसून पूर्ण जिल्ह्याचा विचार करतात की त्यांचा कसा विकास व्हायला पाहिजे किंवा कोणते जे स्कीम्स आहेत ते राबवण्यात यायला पाहिजेत. तर हे सर्व या 73rd अमेंडमेंट ॲक्टमध्ये इंट्रोड्यूस झालं. तर जेव्हा हे 73rd अमेंडमेंट ॲक्ट इंट्रोड्यूस झालं तेव्हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे शेड्यूल्स आहेत ते 10च होते. तर 11th शेड्यूल हे ॲड करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 29 आयटम्स लिहिण्यात आले की हे जे 29 आयटम्स आहेत त्याच्यावरती ही जी लोकल गव्हर्नमेंट असेल, ग्रामीण लोकल गव्हर्नमेंट असेल, ती या 29 क्षेत्रामध्ये काम करेल. त्यांचं हे काम आहे की त्यांनी या गोष्टी द्यायला पाहिजे. तर ते शेड्यूलही तुम्ही इंटरनेटवरती बघू शकता. आपण बघतो की जेव्हा 73rd अमेंडमेंट झालं त्याच्यासोबत 74th अमेंडमेंटही पास करण्यात आलं, जे 1992मध्ये पास करण्यात आलं आणि 20 एप्रिल 1993ला त्याला मान्यता प्रेसिडेंटने दिली. तर हे काय आहे, तर पहिलं जे होतं ते रुरलसाठी होतं, ग्रामीणसाठी होतं. मग शहरासाठी काय आहे, तर शहरासाठी जे म्युनिसिपल किंवा लोकल अर्बन गव्हर्नमेंट आहे ते इंट्रोड्यूस करण्यात आलं की तिथे जे महानगरपालिका किंवा नगरपालिका आहेत तर ते आहेत. तर त्यांच्या वेगवेगळे नीड्स असतात. काही शहरं छोटी असतात, काही शहरं मोठी असतात, काही शहरांमध्ये काही गरज वेगळी असते. तर या प्रकारे त्यांना वेगवेगळ्या ज्या प्रकारचे आहेत तर ते त्यांचे नियमावली आणि ते सर्व बनवण्यात आलं. तर मोस्टली 4 महत्त्वाचे प्रकार असतात, जसं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतं ज्याला आपण नगर निगम हे म्हणतो. म्युनिसिपाल्टी असते, तर त्या म्युनिसिपाल्टीमध्ये म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपल बोर्ड, म्युनिसिपल कमिटी हे नगर परिषद जे आहे ते आहे. टाउन एरिया कमिटी आहे आणि नोटिफाईड एरिया कमिटी आहे. तर या सर्व जे अर्बन लोकल अर्बन गव्हर्नमेंट आहे त्याचे हे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. आता
त्याच्यातही काही जे कामं आहेत ते स्टेटवरती सोडवण्यात आलं, की त्यांना ऑब्लिगेटरी फंक्शन्स देण्यात आलं, की काही काम जरुरीच आहे, हे करायलाच पाहिजे आणि काही काम हे डिस्क्रिशनरी आहे. तुमची जशी गरज असेल त्या पद्धतीने करा आणि जर काही काम करून टाकलं असेल तर अजून चांगलं काम करत तुम्ही राहायला पाहिजे. त्यासाठी ते डिस्क्रिशनरी फंक्शन्स पण त्याच्यात इंट्रोड्यूस झालेले आहेत. आपण बघतो की जेव्हा 73rd अमेंडमेंट ॲक्ट पास झालं तेव्हा 11th शेड्यूल हे इंट्रोड्यूस झालं होतं आणि त्याच्यामध्ये 29 असे फंक्शन्स किंवा आयटम्स ते त्याच्यामध्ये ॲड करण्यात आले. तर जेव्हा 74th अमेंडमेंट ॲक्ट पास झालं तेव्हा त्याच्यात 12th जे शेड्यूल आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते ॲड करण्यात आलं. त्याच्यामध्ये 18 असे फंक्शन्स आहेत जे फंक्शन्स या लोकल अर्बन गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. आता अशा प्रकारे आपण बघितलं की जेवढं इलेक्शन्स आहेत, कुठे कुठे कसे इलेक्शन्स होतात, कोण त्यांना निवडून देतं, तर हे याचा सर्व अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण हे प्रश्न आपल्यासमोर आहे की आपल्या मताने जे अध्यक्षीय प्रणाली आहे किंवा संसदीय प्रणाली आहे, ज्याला आपण प्रेसिडेन्शियल सिस्टम किंवा पार्लमेंटरी सिस्टम म्हणतो, जसं इंडियामध्ये पार्लमेंटरी सिस्टम आहे, US मध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे, त्याच्यापैकी कोणती सर्वात कार्यक्षम प्रणाली आहे. आणि दुसरं हे आपण याच्याबद्दल डिस्कस करायला पाहिजे की जे विधान परिषद आहे, जसं आपण बघितलं की स्टेट लेवलवरती MLA आहे आणि MLC आहे. तर MLC जे आहे विधान परिषद आहे त्यांचं काय कार्य आहे, समजा म्हणजे त्यांची भूमिका आपण विचारात घेऊन त्यांची जी प्रासंगिकता आहे म्हणजे त्यांचं जे रिलेव्हन्स आहे ते किती आहे किंवा त्यांना किती पॉवर मिळतात, तर याच्याबद्दलही आपल्याला डिस्कस करायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी क्वेश्चन दिलेलं की गॅरीमँडरिंग काय आहे स्टार्टिंगला आणि त्याच्यासोबतच पॅराडॉक्स ऑफ वोटिंग काय आहे. तर पॅराडॉक्स ऑफ वोटिंगबद्दल थोडी चर्चा करू की पॅराडॉक्स ऑफ वोटिंग असं असतं की एक जो रॅशनल माणूस असतो त्याला हा विचार करतो की आपण जे वोटिंग करणार आहोत एक मताने काय बदलू शकतं का. जसं आपल्या इथे म्हण आहे की थेंबे थेंबे तळे साचे. तर तसंच ते जे प्रश्न आहे, डायलेमा आहे, पॅराडॉक्स आहे, तो हा आहे की माझं एक मत मी देईल परंतु त्याने काही बदलणार आहे का. कारण की जो समाज आहे त्यांचा कौल जो मताचा असतो तो एका ठिकाणी वळलेला असतो आणि ते पार्टी किंवा ती व्यक्ती जिंकणार आहे असं पहिल्यापासून ठरलेलं असतं. मग काय आपण दुसऱ्याला वोट देऊन काय फायदा आहे का की नाही आहे, असं एक पॅराडॉक्स नेहमी म्हणजे जे इलेक्शनमध्ये जे वोटिंग करत असतात त्यांच्या समोर असतं आणि त्याचं जे उत्तर आहे ते एक पॅराडॉक्सच आहे, म्हणजे डायलेमाच आहे की त्याचं किती इफेक्ट होतं किती नाही होत. खरं पाहिलं तर या प्रश्नाच्या पहिले आपण हा विचार करायला पाहिजे की मला जे मताचा अधिकार मिळाला आहे ते मताचा अधिकार मी वापरणारच. माझं मत भलेही नोटाला जाईल, नन ऑफ द अबव या ऑप्शनला जाईल, परंतु मग मी माझं मत म्हणजे इलेक्शनमध्ये मी पार्ट घेणारच आणि वोटिंग करणारच, असा एक दृढ निश्चय आपण सर्वांनी करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं की कसं इंडियामध्ये जे इलेक्शन आहे ते कसे होतात, MLA MP आणि बाकीच्या लोकांचे, अर्बन आणि लोकल गव्हर्नमेंट काय आहेत. आता पुढच्या वेळेस हे जे इलेक्शन आहेत त्याच्यासाठी जी पूर्ण इलेक्शन कमिशन जे बनवलेलं आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत आणि तोच जो पार्ट आहे त्यांचा जेव्हा अभ्यास करत असू तेव्हा आपण गव्हर्नन्स जे आहे, जो तिसरा मेन आहे डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्सचं, त्याच्याही अभ्यासाची सुरुवात आपण करूया. तर असं आपण पुढच्या लेक्चरमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा अभ्यास करूया. थँक्यू.